हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, आज ना जरा म्हणजे ठरवलेलंच होतं, की काहीही झालं ना, तरी हा जो कूलर आहे ना, याला व्यवस्थित छान पुसून वगैरे ठेवून द्यायचा. कारण याला ठेवायची वेळ तर 1 ते दीड महिने आधीच आलेली होती. कारण पावसाळा सुरू झाला म्हणजे ह्या वस्तूंची काही गरज पडत नाही. हा फक्त मी हॉलमध्ये कसं उन्हाळ्यामध्ये जरा अ, हॉलमध्ये बसल्यानं खूप गरम वाटायचं त्यासाठी हा घेतलेला होता. तर आता पाऊस असल्यामुळे थंड वातावरण झालेलं होतं. तर आता म्हटलं ठेवून द्यावं कारण वरच्या वरती वस्तू जर पडलेली राहिली ना, तर बऱ्याच वेळेला ना खराब होते आणि त्याशिवाय पांढऱ्या कलरची जर असेल, तर ती खूप जास्त खराब लवकर होते आणि धूळ वगैरे जी आहे ती बरीचशी जमा होते त्याच्यावरती. आपले हात वगैरे लागतात कारण इकडे-तिकडे सरकवतो आपण त्यावेळेस हात लावतोच. त्यामुळे डाग वगैरेही पडतात आणि तशीच जर वरती राहिली नाही वस्तू, तर मग अजून जास्त खराब होत जाते. आता याचा वापर जवळ आता पुढच्या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यामध्येच होईल. तोपर्यंत हे तशीच अशी पडलेलीच राहील. त्यासाठी म्हटलं व्यवस्थित छान ठेवायच्या आधीनं त्याला पुसून घेते आणि मग माळ्यावरती वगैरे ठेवून होईल. त्या हिशोबानेच मी याला घेतलेलं आहे, की व्यवस्थित मावेल कुठेतरी. कारण घ्यायला वस्तू काही नाही, पण तिला ठेवायला जागेचाच प्रॉब्लेम असतो. तर ती वरती व्यवस्थित अशी बसेल अशा पद्धतीने छोटाच मी त्यासाठीच घेतलेला होता, की काम झालं म्हणजे आपल्याला ठेवता येईल. तर आता त्याला पुसून घेत आहे आणि अशा वस्तू जर असल्या ना आपल्याकडे तर त्या कॉलिंगने ना खूप छान मस्त निघून जातात. आता तुम्ही आधी मी दाखवलंच, की कसं दिसत होतं, तर धूळ वगैरे बसलेली होती, डाग वगैरे पडलेले होते. पण बऱ्यापैकी निघालेलं आहे. म्हणजे चांगले छान मस्तपैकी नवीनसारखा दिसायला लागून जातो. पूर्ण डाग वगैरे पडलेले असले ना, तर क्लीन होऊन जातात. काहीच नाही, कॉलिनचा स्प्रे मारलेला आहे फक्त आणि कॉटनच्या कपड्याने मस्त छान पुसून घेतलेला आहे. व्यवस्थित छान निघून गेलेला होता. 2-3 महिने वरती असल्यामुळे बरीचशी धूळ जी आहे ती जमा होते. अधूनमधून मी कापड मारून घेत होती त्याच्यावरती, पण असंच पुसून घेत होती. पण म्हटलं ठेवायच्या आधी जरा व्यवस्थित छान असं क्लीन झालेलं असलं ना, की पुढच्या वेळेस जेव्हा ती वस्तू आपण काढतो ना, तेव्हा ती तितकी खराब झालेली नसते आणि दरवेळेस जर तशीच्या तशी ठेवून दिली तर मग कसं नेक्स्ट टाईम जेव्हा मी याला वापरायला काढली ना, तेव्हा मग ती खूप जास्त खराब दिसते आणि अशा वस्तू कशा वेळच्या वेळी पुसून वगैरे घेतलेल्या असल्या ना, तर छानही दिसतात, व्यवस्थित चकाचक वगैरे. नाहीतर मग धूळ वगैरे जमा झालेली वगैरे राहिली, तर हळू मग त्या रंग जो आहे ना त्याचा, तो काळपट पडत जातो. म्हणजे फ्रेश असा पांढरा दिसत नाही. त्यासाठी मस्त छान बाहेरून पूर्णपणे पुसून झालेलं होतं. तर आता आतला भाग राहिलेला होता, की जिथं पाणी वगैरे भरून ठेवतो ना आपण तिथे. तर स्क्रू होते 2 साईडला ते खोलून घेतले आणि मग त्याला अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे. त्याच्यातलं जे पाणी होतं ना आतलं, ते आधीच काढून झालेलं होतं. बरेच दिवस झाले खाली करून ठेवलेला होता मी कारण वास वगैरे यायला लागतो. कूलरची पण ना अशी क्लीनिंग जी आहे ना ती करावीच लागते. म्हणजे असं जर आपण वापरत असलो ना, तर जास्त दिवस त्याच्यातलं पाणी नाही राहू द्यायचं. 2-3 दिवस झाले ना, की पाणी चेंज करून परत दुसरं पाणी भरून द्यायचं. नाहीतर आतमध्ये खूप जास्त खराब होऊन जातं आणि पाण्याचे क्षार वगैरे जर असले ना, तर त्याच्याने मग जास्तच खराब होतं जरा. तर आतमध्येही थोडाफार झालेला होता हा खराब. तर तोही मी मस्त छान कॉलिनने ना स्प्रे करून व्यवस्थित असा कॉटनच्या कपड्याने पुसून घेतला. तर निघाला बऱ्यापैकी. पण शेवटी जेव्हा आपण खाली करतो ना कूलरमधलं पाणी, त्याच वेळेस जर व्यवस्थित असं पुसलं ना, तर मग डाग वगैरे पडत नाही किंवा जेव्हा आपण लावतो ना कूलर, तेव्हा जो काही वास येतो ना पाण्याचा, तो येत नाही चांगलं जर व्यवस्थित असं पुसलेलं असलं की. नाहीतर मग बऱ्याच वेळेला काय होतं तसंच जर आपण ठेवलं, तर कूलर लावला की मग त्या पाण्याचा वास येतो. त्यामुळे कूलरची स्वच्छता करणंसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि ती आज इथे झालेली होती. मस्त छान क्लीन करून झालेला होता कूलर. कसं असतं ना वस्तूंचंही, की जेव्हा आपल्याला त्या वस्तूची गरज नसते,
तेव्हा आपण त्या वस्तूंना ठेवून देतो आणि जेव्हा त्या वस्तू आपल्याला लागणार असल्या की त्याचा पुरेपूर वापर जो आहे तो होतो. तर आता गरज नाही आहे तर आता ते ठेवून द्यायचं. चला, व्यवस्थित छान पुसून वगैरे झालेला होता आणि मस्त छान क्लीनही झालेला होता. आता ठेवायचा मुहूर्त कधी निघतो वरती बघू लवकरात लवकर. इथली जागाही जरा मोकळी होऊन जाईल म्हटलं कोपऱ्यातली. कारण कुठलीही गोष्ट असली, गरज संपली की त्याची अडचण आपल्याला होते. तर लवकर आता ठेवून घेईल त्याला आणि तोपर्यंत संध्याकाळचं टायमिंग होतं आणि सिद्धीला घ्यायला जायच्या आधी मी पूर्ण घराला झाडू वगैरे मारून व्यवस्थित सगळं आवरून वगैरे जाते. म्हणजे 5:30 पर्यंत पूर्ण झाडझटक जी आहे संध्याकाळची ना, ती झालेली असते आणि तिकडनं आलं की मग हातपाय वगैरे धुवून झाले की मग आपली रोजचीच नित्य देवपूजा वगैरे जी आहे ना, ती करत असते. म्हणजे कारण खूप टाईमही होऊन जातो. तिकडनं आले की 6, 6:15 होतं आणि त्यानंतर मग आपला झाडू वगैरे काही मारायला चालतही नाही. आली की डायरेक्ट आपली देवपूजा. देवपूजा वगैरे झाली संध्याकाळची की घरातलं वातावरण जरा फ्रेश होऊन जातं. मस्त छान जेवढे लाईट वगैरे असले ना, तेवढे लावून देते घरातले आणि या कापूरदानीमध्ये कापूर लावून द्यायचा म्हणजे घरभर मस्त छान कापुराचा जो काही सुगंध आहे ना, तो दरवळतो आणि जरा फ्रेश वाटतं घरातही. नित्यनेमाने कापूर वगैरे जर कापराचा वास वगैरे येत असला, कापुराची वड्या लावलेल्या असल्या देवघरासमोर तर देवपूजा वगैरे झालेली होती आणि मग झालेला होता स्वयंपाकाचा वेळ. पण स्वयंपाक काही करणार नव्हते आधी. कारण दुपारीच ठरवलेलं होतं की मला लाडू वगैरे बनवून घ्यायचे होते. पण दुपारी दुसरं काही काम निघालेलं असल्यामुळे लाडू काही बांधणे शक्य झाले नाही. आता म्हटलं स्वयंपाकाच्या आधी आहे ना, पटकन लाडू बनवते कारण यांनाही थोडा यायला उशीर होता आणि थोडाफार नाश्ता वगैरे मी सिद्धींना त्यांना देऊन दिलेला होता. त्यामुळे स्वयंपाकाला घाई न करता म्हटलं स्वयंपाकाच्या आधी कामात काम जे आहे ते आपलं होऊन जाईल. दुपारचा सेपरेट वेळ काढून हे सगळं करण्यापेक्षा. तर मग त्यासाठी जे काही साहित्य लागणार होतं ना, ते काढून घेत होती. इथं वाटीचंच प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी बदाम, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी आणि बाकीचं जे काही आहेत ना, फुटाणे पण 1 वाटी घेतलेले आहेत. सगळं म्हणजे जे आता पुढे मी दाखवणारच आहे, की कसं-कसं, काय-काय घेतलेलं आहे ते आणि खजूर घेतलेले होते. खजूर मी ना थोडा वेळ काढून त्याच्यातल्या बिया वगैरे ज्या आहेत ना, त्या काढून ठेवलेल्या होत्या आधीच. म्हणजे ऐन वेळेला घाई-गडबड होईल म्हटलं त्यासाठी आणि मखाणे. असं जे काही साहित्य आहे ना ते. कारण काय होतं बऱ्याच वेळेला ना माझ्या इथं तरी ना सकाळीच म्हणजे सिद्धीला दिवसभर नाही, पण सकाळी उठली ना की तिला वाटतं की काहीतरी हवं असं खायला. मग भूक लागली असं सांगतात. त्यामुळे सकाळी अशा पद्धतीने एक ड्रायफ्रूटचा लाडू वगैरे दिला ना, की मग जरा मुलांनाही बरं वाटतं. म्हटलं चला दुसरं काही करण्यापेक्षा हे जे आहे ना ते करूयात. मी आधी पण बनवून ठेवलेलेच असतात माझे संपले की दुसऱ्या प्रकारचे मी बनवत असते एक-एक करून. आता म्हटलं मस्त छान ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवूयात. खोबरं तेवढं किसायचं राहून गेलेलं होतं. खोबऱ्याचं प्रमाण मी कमीच घेते. 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे फक्त. खिसून घेतलेली 1 वाटी खोबऱ्याची आणि बाकीचं मग मखाणे वगैरे हे जे आहे ना खजूर मी अर्धा किलो घेतलेलं होतं. 500 ग्रॅमचं पाकीट होतं माझं ते. मखाणे घेतलेले आहेत 1 वाटी मोठी आणि 1-1 वाटी बाकीचं साहित्य घेतलेलं होतं. सुरुवातीला ना मखाणे मस्त छान असे भाजून घेतले चांगले व्यवस्थित आणि एका टोपमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मग बदाम घेतलेले आहेत. काजू ना संपलेले होते आणि आणायचंही मी ह्यावेळेस विसरली. त्यामुळे काजू काही मी याच्यात टाकलेले नव्हते. फक्त बदामच घेतलेले आहेत. काजूऐवजी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. कारण सेम पडतं. काजूचं पण काम जे आहे ना ते शेंगदाणे करत असतात. त्यामुळे मग म्हटलं चला शेंगदाणेच घेऊया. गूळ आणि शेंगदाण्याचे लाडूही आपण बनवतो आणि तेही तितकेच हे असतात. तसं तर गूळ शेंगदाण्याचेच करायचे होते. पण चला म्हटलं आता सगळं साहित्य आहेच तर मस्त छान ड्रायफ्रूटचे लाडू जे आहेत ना ते करूयात. त्यासाठी मी इथे आधी बदाम चांगले भाजून घेतलेले होते आणि त्यानंतर मग शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्यानंतर मग फुटाणे. मी बदाम भाजताना थोडं तूप घातलेलं होतं आणि कढईमध्ये ना बरंचसं तूप होतं म्हणून शेंगदाणे भाजताना तूप टाकलेलं नाही आहे. त्यानंतर लगेचच मी फुटाणे भाजून घेतले आणि लगेच मग हे 7 सीड्स आहेत. हे माझे ना मागच्या वेळचेच 1 वाटी शिल्लक होते म्हणजे 1 वाटीमध्ये थोडे कमी होते तेच मी याच्यासाठी यूज केलेले आहेत. आणि त्यानंतर मग ते भाजून झाल्यानंतर
आपलं खोबरं भाजून घेतलेलं आहे. चांगलं व्यवस्थित असं सगळं भाजून घेतलं की मग मिक्सरमध्ये करायला हे आपल्याला काही अवघड जात नाही. लगेच बारीक होऊन जातं ते. आणि सगळ्यात शेवटी मग खजूर भाजून घेतलेलं होतं. जे 7 सीड्स असतात ना, ते त्याच्यामध्ये थोडीशी खडी साखर टाकून आपण एखादी बॉटल भरून ठेवली ना, की मग जेवणानंतर खाल्लेलंही चांगलं असतं 1-1 चमचा. तर मी तसं करते आणि जेवणानंतर मग 1-1 चमचा घ्यायचं. माझ्या घरात तर यांना सगळ्यांना नाही, पण मला एकटीला आवडतं तसं. तर ते मग मी माझ्यासाठी करून ठेवत असते. पण ह्यावेळेस ठेवलं मी कारण मला लाडू बनवायचे होते ना, म्हटलं ऐन वेळेला ना आणलंही जात नाही त्यामुळे. याच्यात ना तीळ टाकायची राहिली माझ्याकडून. होती तीळ घरामध्ये पण लक्षात नाही आणि जेव्हा हे सगळं भाजून वगैरे झालं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण 1 वाटी तीळही घ्यायला हवी होती. पण चला जाऊ द्या. नेक्स्ट टाईम जेव्हा आपण करू ना, तेव्हा तीळही ॲड करू किंवा तुम्हाला जर करायचे असतील ना, तर मग तुम्ही 1 वाटी तीळही घाला, म्हणजे छान होतं. तर बघा अगदी सहज बारीक होऊन जातं. काही वेळेला आपल्याला कसं वाटतं, की याच्यात खजूर असला ना, की मग बारीक होणार नाही. पण हे सगळं मिश्रण असलं ना, की मग लगेच बारीक होऊन जातं. पूर्ण व्यवस्थित थंड झालं ना हे सगळं, तेव्हाच मिक्सरमध्ये करायचं. मी 10 ते 15 मिनटं ते तसंच ठेवलेलं होतं आणि पूर्ण थंड झाल्यावर मग मिक्सरमध्ये फिरवायला घेतलेलं होतं. हळू-हळू थोडं-थोडं प्रमाणामध्ये घेऊन सोबत थोडंसं खजूर टाकून घेत होती आणि अशा पद्धतीने मस्त छान असं मिक्सरमध्ये सगळं काही बारीक झालेलं होतं आणि अगदी सहज वळले जातात हे लाडू. भाजताना मी जास्त काही तूप वगैरे टाकलेलं नव्हतं. फक्त बदाम भाजले ना, तेव्हाच थोडं 1 चमचाभर तूप टाकलेलं होतं आणि सगळं मस्त छान असं झालेलं होतं. तर आता म्हटलं थोडंसं ना याच्यात तडका पॅनमध्ये मी थोडं तूप तापवून घेतलं आणि ते याच्यात घातलेलं आहे. म्हणजे लाडू व्यवस्थित असे वळले जावेत, थोडासा ओलसरपणा रसरशीत यावेत मस्त म्हणून. तूप टाकल्यानंतर ना हे सगळं व्यवस्थित असं मस्त छान असं मिक्स करून घेतलं. म्हणजे कसं मिक्सरमध्ये फिरवताना कमी जास्त खजुराचं प्रमाण इकडे-तिकडे झालेलं असलं, की चांगलं मिक्स केलेलं असलं, की कसं छान व्यवस्थित सगळी टेस्ट एकसारखी येते मग. आणि खरं सांगते इतके छान मस्त चवीला झाले आहेत ना लाडू आणि तितकेच पौष्टिकसुद्धा आहेत. सकाळी एक लाडू जरी खाल्ला ना तरी खूप सारी एनर्जी जी आहे ना ती आपल्याला येणार आहे आणि भरपूर सारं प्रोटीन जे आहे ना ते याच्यामध्ये आहे आणि याचे फायदे जे काही आहेत ते काही सांगायची गरजच नाही तुम्हाला. त्यामुळे एक एक लाडू जरी सगळ्यांनी घरामध्ये सकाळी खाल्ला किंवा मुलांना दिलं तरी खूप जास्त याचा फायदा जो काही आहे ना, ते होणार असतो आणि अगदी सहजच हे लाडू जे आहेत ना, ते वळले जात होते. सकाळी पटकन एक लाडू काढून दिला, की मग मुलांनाही खाल्ला की कसं स्कूलला जायच्या आधी थोडं तरी काही ना काहीतरी आपण त्यांना दिलंच पाहिजे बऱ्याच वेळा. आता मी बिस्किटं वगैरे अजिबात बंदच करून टाकलेले आहेत. आणतच नाही. गेले 2 महिने झालेले आहेत आता. पूर्णपणे बिस्किट बंदच आहेत. अगदी आणलेलेच नाही आहेत 2 महिने झालेले. तर असं काहीतरी पौष्टिक वगैरे त्याऐवजी म्हणजे तेवढ्याच खर्चामध्ये आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. म्हटलं चला आता नेहमी आहे ना, आता बिस्किट वगैरे आणायचीच नाही. असे तेवढ्याच खर्चामध्ये लाडू वगैरे जे आहेत त्या मुलींना बांधून द्यायचे आणि सकाळी एक एक लाडू सगळ्यांनी खाल्ला म्हणजे तेवढंच सगळ्यांसाठी फायद्याचं सुद्धा आहे. तर चला मस्त छान असे लाडू जे आहेत ना ते वळून झालेले होते. आता डब्यामध्ये भरून ठेवते. रात्रीचं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी किचन वगैरे आवरून झाल्यावर लाडू भरायला घेतलेले होते डब्यामध्ये. तर चला ताईंनो कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.